हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे मृचा ब्युटीचे न्यूली लॉन्च लिप मेल्ट्स। बेसिकली मी त्यांचा पूर्ण पीआर बॉक्स जो इथे तुम्ही बघू शकता तो रिव्ह्यू करणार आहे। मी या व्हिडिओसाठी खूप जास्ती एक्साइटेड आहे। तर ना मी शांत बसते आणि व्हिडिओला सुरू करते। सो येस, आपला नेहमीचा डायलॉग विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या मेन हिरोला मी इकडे घेऊन घेते या पीआर बॉक्सला। मी मुद्दाम बॅकग्राऊंड मध्ये ठेवलं होतं। तर हा आहे तो पीआर बॉक्स। ओ माय गॉड, हा माझा सेकंड पीआर बॉक्स आहे त्यांच्याकडून आणि खूप प्रिटी, खूप क्यूट पीआर आहे हे। आणि मी याची खूप दिवसांपासून वाट बघते आहे आणि फायनली हा आज आला आणि माझी एक्साइटमेंट बघा, मी आजच व्हिडिओ बनवत आहे। सुरू करूया। पीआर बॉक्सची काय रिव्ह्यू करू, म्हणजे पीआर बॉक्सचा असं रिव्ह्यू नाही करायला पाहिजे बिकॉज हे प्रत्येकच जण नाही घेत। आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा प्रॉडक्ट्स विकत घेतो तर आपण प्रॉडक्टचा म्हणजे असा प्रॉपर रिव्ह्यू करूया। आणि बिलकुल नाही, हा बिलकुलही स्पॉन्सर्ड किंवा पेड कोलॅब नाही आहे। ऍक्च्युली मी पीआर स्कॉटची मेंबर त्यांच्या बनलेली आहे इंस्टाग्राम थ्रू आणि माझ्या युट्यूबशी त्याचा काहीही संबंध नाहीये। तर मी युट्यूबवर आल्यावर जेव्हा तुम्हाला रिव्ह्यू देते ते 100% माझे ऑनेस्ट रिव्ह्यूज असतात। एनिवेज, जर तुम्ही याच्या आधीचे माझे रिव्ह्यू व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की आपला रिव्ह्यू व्हिडिओचा फ्लो कसा असतो। तर काही पॉइंट्स असतात, त्याच्या हिशोबाने त्याच्या बेसिसवरती मी याला रेट करत असते, रिव्ह्यू देत असते तुम्हाला। तर ते पॉइंट्स मी तुम्हाला सांगते: पॅकेजिंग, शेड्स, ऍप्लिकेटर, त्याच्यानंतर फॉर्म्युला, त्याचे बेनिफिट्स, त्यांनी जे क्लेम्स केले आहेत ते बरोबर आहेत का, आणि मग नंतर त्याची प्राइसिंग आणि ओव्हरऑल रिव्ह्यू, आणि मग नंतर आपण प्रोज अँड कॉन्स बघूया याचे। तर येस, हा आहे तो मृचा ब्युटीच्या पीआरचा बॉक्स आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता, इतका प्रिटी बॉक्स आहे। हे जेव्हा तुम्ही ओपन करतो, हे तर पहिले मॅग्नेटिक आहे, बाकी पूर्ण पुढून मागून एकदम प्लेन आहे, बस इथेच त्यांनी प्रिंट दिलेला आहे। आणि मग जेव्हा मी हे ओपन करते तेव्हा आतमध्ये पहिले तर ह्याच्या या भागावरती सगळे त्यांनी शेड्स दिलेले आहेत, 6 शेड्स, आणि इथे त्यांनी एक याच्यामध्ये काय काय आहे त्यांनी सगळे शेड्स दिलेले आहेत तुम्हाला। त्याच्यानंतर ह्याचे काय बेनिफिट्स आहेत आणि त्यांनी शेड्स कोणते कोणते कोणत्या स्किन टोन वरती असतात ते सगळं दिलेलं आहे। नंतर पीआर बॉक्स मध्ये सगळे 6 शेड्स आलेले आहेत। पहिले तर तुम्ही बघा किती प्रिटी दिसतात ते बॉक्सच्या अंदर। मला तर ह्याच्यातून काढावंच नाही वाटत आहे, बट काढावं लागेल। सो एक एक करून आपण शेड्स नंतर बघूया। पहिले तुम्हाला मी पॅकेजिंग दाखवते। सगळ्यात प्रिटी म्हणजे असं दिसणारं मला हे दिसतं। या शेडचं नाव आहे ग्लॉसिकल आणि ही अशी आहे त्याची बॉटल। सो मी जेव्हा ओपन केलं तर माझे पप्पा बोलले की तुला नेल पेंट्सचं कोलॅब आलाय का, बिकॉज तुम्ही बघू शकता हे लिटरली नेल पेंट सारखं दिसतं। इतकं क्यूट, इतकं कॉम्पॅक्ट पॅकेजिंग आहे, तुमच्या खिशात लिटरली हे बसतं। कारण की मी याचं आधी एक त्यांनी ट्रायलसाठी पाठवलं होतं, तर ते मी यूज करत आहे आता सुद्धा आणि ते मी खिशात घेऊन फिरते कारण की ते इझिली बसून जातं आणि असं माझ्या हाता एवढं पण नाहीये, इतकं पिल्लू आहे ते। तर इझिली तुम्ही ट्रॅव्हल करू शकता याच्यासोबत। आणि ही ग्लास बॉटल आहे, वरचं जे आहे ते अगेन त्यांचं रोज गोल्ड मेटॅलिक फिनिश वाली लिड असते प्रत्येकच त्यांच्या म्हणजे प्रॉडक्टची जे लिड आहे ते असंच असतं। आणि ही ग्लास बॉटल आहे, बट तुम्ही बघा ही ग्लास बॉटल अशी थोडीशी डिफरंट आहे। इकडनं ना त्याला असा बेंड आहे, सो असा कर्व आहे त्या बॉटलला। काहीच जास्त लिखाण काहीतरी काम असं केलेलं नाही आहे, बजबज नाही केलाय, फक्त इथे मृचा ब्युटी लिहिलेला आहे त्यांचा लोगो। आणि खाली मग तुम्हाला शेड वगैरे क्वांटिटी हे सगळं त्यांनी इथे बॅक ऑफ द प्रॉडक्टला दिलेला आहे, तर तुम्ही तिथून ते बघू शकता। आता आपण जेव्हा हे ओपन करतो तेव्हा त्यांनी इथे छान स्टॉपर दिलाय, म्हणजे एक्सेस प्रॉडक्ट नाही येणार बाहेर। आणि हे असं आहे त्याचं ऍप्लिकेटर आणि हे आहे त्याची ओव्हरऑल पॅकेजिंग। सो पॅकेजिंग वाईज मला तर क्यूट वाटलं, म्हणजे छान आहे, युनिक आहे। सो आय थिंक छान पॅकेजिंग आहे। नेक्स्ट शेड्स, 6 शेड्स आहेत आता सध्या पीआर बॉक्स मध्ये आपल्या, आणि ओव्हरऑल पण आय गेस 6च आहेत। तर एक एक करून शेड सांगते। पहिला आहे आपल्याकडे फेरीलिशियस आणि हाच मी ऑलरेडी ट्राय केलेला आहे आणि खूप सुंदर, एव्हरीडे साठी पण खूप 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 प्रिटी शेड आहे। सगळे शेड्स जे आहेत तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवर, जसं जसं मी सांगते तसं तसं। त्याच्यानंतर आहे विम्सिकल, हा ना थोडासा असा ब्राऊन टोन मध्ये आहे, बट डीप ब्राऊन, म्हणजे असा वॉर्म नाही, कूल टोन ब्राऊन आणि थोडासा डार्क असं मला वाटत आहे। त्याच्यानंतर आहे हॉटलिट, हा पण त्यांचा आय थिंक बेस्ट सेलर आहे आणि हा असा छान वॉर्म आहे,
चॉकलेट टाइप ब्राऊन आहे. हा त्यांचा हॉट लिड जो आहे तो बेस्ट सेलर मध्ये येतो, म्हणजे खूपच जास्त विकल्या चालला आहे हा, असं मी ऐकलेलं आहे आणि माझ्या फेलो क्रिएटर्सनी पण म्हटलेलं आहे की त्यांना पण हा आवडला आहे. देन आपल्याकडे आहे टोस्टी. टोस्टी पण खूप लोकांना आवडतो. हा थोडा मला असा ब्राऊन न्यूड टाइप वाटत आहे, तर एक हा शेड आहे आपल्याकडे. देन आपल्याकडे आहे ब्रॅड्स बेरी, जो मी आता लावलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं थोडासा मरून टाइप दिसत असेल, बट जेव्हा तुम्ही अप्लाय करता एकदम छान पिंकिश असा शेड आहे, खूपच प्रिटी आहे, राणी कलर टाइप, बट एकदम असा ओव्हर पॉवरिंग नाही आहे. आणि लास्टली आपल्याकडे आहे ग्लॉसिकल. हा तुम्हाला बेबी पिंक कलर दिसतोय, बट ह्याच्या म्हणजे हा कुठला शेड नाही, हा ट्रान्सपॅरंट आहे. तर हा जो शेड आहे तो तुमच्या लिप्सच्या पीएचच्या अकॉर्डिंग तुम्हाला शेड देणार, तर प्रत्येकासाठी वेगळा शेड बनू शकतो हा. तर हा तसा शेड आहे. एव्हरीडे साठी आय थिंक हा बेस्ट शेड आहे. तर येस, असे 6 इन टोटल शेड्स आहे आणि आय थिंक ब्राऊन स्किन फ्रेंडली आहे. असं नाही आहे की फक्त फेअर स्किन टोनलाच हे सूट होणार किंवा फक्त ब्राऊन स्किन टोनलाच हे सूट होणार, कारण की आपण रेंज बघू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे ब्राऊन्स पासनं, न्यूड्स पासनं, ब्राईट पिंकिश असे शेड्स पण आहेत. सो ओव्हरऑल मला वाटतं की शेड वाईज त्यांची शेड रेंज खूप छान आहे. त्यांनी खूप छान विचार करून शेड्स चूज केलेले आहेत, जे माझ्या क्रिएटर्सनी म्हणजे फेलो क्रिएटर्सनी जे चूज केलेले आहेत त्यांनी शेड्स खूप छान चूज केले. सो हे झालं शेड्स बद्दल. आता आपण बोलूया ऍप्लिकेटर बद्दल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ब्रॅड्सबेरी लावलेला आहे, त्याचंच बघूया आपण. डोफूट ऍप्लिकेटर आहे आणि असे ऍप्लिकेटर्स इझी जातात म्हणजे ग्लॉसेस अप्लाय करण्यासाठी. सो तुम्ही असं घ्यायचं आणि डिरेक्टली असं लावायचं. ह्याची जी टिप आहे ना ती थोडी अशी बेंड होते, म्हणजे एकदम अशी स्टिफ नाही आहे, अशी सॉफ्ट आहे. सो तुम्हाला अप्लाय करताना ते इझी जातं. 1-2 लोकांकडून मी असं ऐकलं आहे की प्रॉडक्ट कमी येतं म्हणजे ऍप्लिकेटरवर, बट आय फील ते चांगलं आहे. म्हणजे आपल्यालाच कंट्रोल मिळतो ना, तुम्हाला बिल्ड करायचं आहे प्रॉडक्ट तुमचं शेड की नाही, किंवा तुम्हाला जर कमी पाहिजे असेल कलर तर तुम्ही बिल्ड करू शकता. सो आय फील जर प्रॉडक्ट कमी येत आहे तर ती चांगलीच गोष्ट आहे. असं मला तर नाही जाणवलं, बट मी ऐकलंय लोकांकडून, त्याच्यामुळे मी सांगते. सो ओव्हरऑल त्यांचं जे ऍप्लिकेटर आहे ते पण मला आवडलं. नेक्स्ट याचा फॉर्म्युला आता त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे आणि त्यांचं नाव पण तसंच आहे. 3-in-1 पेप्टाइड लिप बाम्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये पेप्टाइड्स तर आहेतच, बट याच्यामध्ये आहेत, बट त्याच्यासोबत याच्यामध्ये आणखीन काही काही इन्ग्रेडियंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगते, जे तुमच्या लिप्सला म्हणजे बेनिफिशियल आहेत. असं नाही आहे की फक्त हे ऍज अ मेकअपचाच पार्ट आहे, हा तुमच्या स्किन केअरचा पण पार्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी हे इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत. सो याच्यामध्ये आहे रास्पबेरी ऑइल, होबा ऑइल, कोकम बटर, ॲव्होकाडो ऑइल, शिया बटर अँड देन हायलुरॉनिक ऍसिड. हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमचे लिप्स हायड्रेट मॉइश्चराइज करण्यासाठी खूप जास्त हेल्प करतात. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एका लिप बाम मध्ये तुम्ही म्हणजे कलर पण टाकताय, तुम्ही टिंट पण टाकत आहात, तुम्ही लिप ग्लॉसचा इफेक्ट पण देत आहात, तुम्ही लिप बामचे बेनिफिट्स पण टाकत आहात. सो इट इज अ व्हेरी म्हणजे खूप छान दिमाग लावून त्यांनी प्रॉडक्ट बनवलाय असं मला वाटतं. सो आपण फॉर्म्युलावर येऊया. इन्ग्रेडियंट्स तर ठीक आहे, बट एकदम नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, आपण लिप ग्लॉस वगैरे काही काही लावतो तेव्हा आपण जेव्हा असं करतो ना तेव्हा ते लिप्स आपले स्टिक होऊन जातात, स्टिकी होतात, बट याच्या बाबतीत तसं नाही आहे. माझे लिप्स स्टिकी नाही आहेत. लॉंग लास्टिंग आहे की नाही, तर मी सांगणार की हे इतकं पण लॉंग लास्टिंग नाही की तुम्ही 12-13 तास लावणार नाही, तुम्हाला रिअप्लाय करावं लागेल. बट आय एम टोटली ओके विथ इट. म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे अप्लाय करायला, रिअप्लाय करायला. मी माझं लिपस्टिक सुद्धा रिअप्लाय करत असते, सो हे पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम लाईट वेट आहे, खूपच छान आहे. म्हणजे असं वेट नाही वाटत, लाईट वेटच आहे आपल्या लिप्सवरती. जसं ग्लॉस एकदम खूप हेवी वाटतं ना लिप्सवरती, तसं नाही आहे. हे ऍज अ लिप बामच आहे, बट ग्लॉसी आहे. आता आपण फॉर्म्युला बद्दल बोलतच आहोत, तर मला एक गोष्ट मेन्शन करायची जी मला नाही आवडत, की मला याचा फ्रेग्रन्स नाही आवडत आधीपासूनच. आय डोंट नो वाय. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना असं वाटतं, म्हणजे मी ज्यांना ज्यांना दाखवलं आहे त्यांना त्यांना वाटतं की छान आहे, चॉकलेट चॉकलेट वास आहे याचा, बट मला तो नाही आवडत. मला थोडासा वियर्ड वाटतो, ती एक गोष्ट मला नाही आवडत. बट ठीक आहे, ओव्हरऑल इट इज म्हणजे मला बाकीच्या गोष्टी चांगल्या, तर एक गोष्ट आपण चांगली नसेल तर इग्नोर करू शकतो. सो तसं आहे. आता याच्या बेनिफिट्स बद्दल बोलायला गेलो तर मी जसं तुम्हाला सांगितलं, हे 3-in-1 लिप बाम आहे. लिप मेल्ट आहे, तर तुम्हाला लिप बामचं पण ते काम करतं, लिप ग्लॉसचं पण ते काम करतं. सो
ओव्हरऑल असं लिप प्लम्परचं पण काम करतं. बाय द वे हे लिप प्लम्पर पण आहे. तुम्ही जेव्हा अप्लाय कराल ना त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ कूलिंग सेन्सेशन जाणवतं, ते प्रत्येकालाच जाणवतं आणि त्याच्यामुळे एकदम असे जास्त प्रमाणात लिप प्लम्प होत नाही, बट थोडेफार प्लम्प होतात असं मी पण जाणवलं आहे, म्हणजे मला पण जाणवलं आहे. तर हे लिप प्लम्प पण करतात तुमचे, सो एक ते पण बेनिफिट आहे त्याचं. नेक्स्ट आपण बघणार आहोत की यांनी जे क्लेम्स केलेले आहेत ते बरोबर आहेत का. फर्स्ट ऑफ ऑल ते म्हणतात की हे 3 in 1 प्रॉडक्ट आहे. लिप प्लम्प करतं, लिपला तुमच्या नरिश करतं आणि तुम्हाला लिप ग्लॉसचा पण इफेक्ट देतं. सो हे तर आपण क्लिअरली बघू शकतो, हे तसंच आहे आणि मी दिवसभर याला लावून ठेवलेलं आहे. तर मी सांगू शकते तुम्हाला, म्हणजे मी सांगते तुम्हाला, यूज केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देते आहे की हो तुम्ही याला ॲज अ लिप बाम पण यूज करू शकता. ते छान तुमचे लिप्स मॉइश्चराइज ठेवतं, त्यांना छान नरिशमेंट प्रोव्हाइड करतं. सो येस, मला क्लेम हा जो त्यांचा फर्स्ट क्लेम आहे तो मला बरोबर वाटतो. त्यांचा आणखीन एक क्लेम आहे की हे हाय शाईन प्रोव्हाइड करतं आणि तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता माझे लिप्स काय मस्त ग्लॉसी दिसत आहेत. मला आधीपासूनच ग्लॉसी लिप्स आवडतात म्हणून मला लिप ग्लॉसेस वर जास्त प्रेम आहे. तर मला हे असे प्रोडक्ट्स आवडतात आणि मला जर हे प्रॉडक्ट आवडलं आहे तर त्याचं एक अजून ते पण रिझन आहे की हे खूप छान ग्लॉसीनेस शाईन प्रोव्हाइड करतं. तर एक ते पण क्लेम जे ते करतात ते बरोबर आहे. आता आपण येऊया याच्या प्राइस कडे. तर या प्रॉडक्टची प्राइस आहे 649 रुपीज आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 ग्रॅम्स प्रॉडक्ट मिळतं. आता जर तुम्ही क्वांटिटी वाईज बघायला गेलात 4 ग्रॅमसाठी 649 रुपीज तर तुम्हाला ऑफकोर्स ती जास्तच वाटणार आहे. बट तुम्ही जर ओव्हरऑल या ब्रँडचं जे प्रॉडक्ट्स आहेत ते बघितले तर थोडेसे 500च्या वरचेच प्राइजेस असतात त्यांचे. फक्त एक त्यांचं प्रॉडक्ट होतं ते लिपस्टेन, तेच 500च्या आतमध्ये त्याची प्राइस होती. बट बाकीचे सगळे प्रोडक्ट्स तर तसेच असतात त्यांचे. मिड रेंज प्रॉडक्ट आहे, एकदम अफोर्डेबल पण नाही आहे आणि एकदम हाय एंड प्रॉडक्ट पण नाही आहे. तर जर तुम्ही अफोर्ड करू शकता, जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तुम्ही करू शकता. आता मी सांगते 4 ग्रॅम्स प्रॉडक्ट तर आहे, बट मी जसं तुम्हाला बोलली मी आय थिंक जून की जुलैपासून हे यूज करता एक माझ्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये मी आता सुद्धा यूज करते ते आणि आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 मंथ्स झालेले आहेत. ऑलमोस्ट चौथा मंथ सुरू आहे. अजूनही त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे, छान वर्क करतं. ऑलमोस्ट एव्हरी डे मी त्याला यूज करते आणि मी हे खोटं नाही बोलताय, बोलायसाठी नाही बोलताय, मी खरोखर त्याला ऑलमोस्ट एव्हरी डे यूज करते. तर ठीक आहे, म्हणजे संपलेलं नाही आहे, ते आहे त्याच्यामध्ये प्रॉडक्ट. तर जर तुम्ही 4 ग्रॅम या अमाऊंटवर गेलात तर तुम्हाला ते कमीच वाटणार. बट मी यूज करून आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला खूप मोठं प्रॉडक्ट नसतं लागत लिप्ससाठी. थोड्या प्रोडक्टमध्ये पण होऊन जातं. तर ते चांगली म्हणजे क्वांटिटी त्याची चांगली आहे. प्राइसिंग वाईज येस थोडंसं महाग आहे, बट ते मला त्यांची जी हिस्ट्री आहे, आपण त्यांच्या पास्टचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते बघितले तर त्यांची तशीच प्राइसिंग आहे. जरी पण ते महाग असलं तरी पण तुमचे पैसे वेस्ट नाही होणार, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओव्हरऑल मला हे प्रॉडक्ट खूप आवडलेलं आहे. माझं मोस्ट फेवरेट प्रोडक्ट आहे का हे तर नाही. तुम्हाला माहिती आहे माझं मोस्ट फेवरेट प्रॉडक्ट काय आहे, ते आहे लिपस्टिक ब्लश पाऊडर आणि ते माझं फेवरेटच राहणार, कारण की राहणार ते फर्स्ट प्रॉडक्ट होतं त्या ब्रँडचं आणि मला खूप आवडतं ते. अजूनही मी लावते, अजूनही आहे माझ्याकडे ते. तर येस, बाय द वे त्याचा पण मी रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्ही बघितलं नसेल, जेवढे पण मी मृचा ब्युटीचे रिव्ह्यू व्हिडिओज केलेले आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तुम्ही जाऊन तिथे नक्की चेक करू शकता. बट येस, माझं वन ऑफ द फेवरेट प्रॉडक्ट हे बनू शकतं, कारण की मी ऑलमोस्ट एव्हरीडे लावते. आणि जर तुम्ही कुठलं प्रोडक्ट ऑलमोस्ट एव्हरीडे लावत असाल किंवा एव्हरीडे लावता तर ते तुमचं म्हणजे आहेच ना, ते फेवरेटच आहे म्हणून तुम्ही ते लावता. सो असं आहे. बट येस, दॅट्स ऑल. हेच आहे सगळं या मृचा ब्युटीच्या लिप मेल्स बद्दल. खूपच मोठा व्हिडिओ झालेला आहे कारण मी खूप जास्त बडबड केलेली आहे या प्रॉडक्ट बद्दल. मला तर पहिले तर ही जी फ्रेम आहे हीच खूप आवडत आहे. सो येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल प्रॉडक्टची तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार, तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता, बघू शकता. तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि बाकीचे व्हिडिओज पण बघा मृचा ब्युटीच्या रिव्ह्यूचे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर तिथे पण फॉलो करा, कारण की तिथे मी तुम्हाला दाखवणार की याचे तुम्ही कसे लिप कॉम्बोज बनवू शकता. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अँड येस, दॅट्स इट. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.